राधा भाजी कर ग चवळी बटाट्याची, लाल टमाट्याची. तुझ्या सासूला वाढ जास्ती, नको करू आईची दास्ती. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आमची आजी असं गाणं म्हणते, तिच्या पद्धतीने वाटून गाठून भाजी तर आहे खरं, पण खायला मात्र समारंभासारखी लागते. आचार्यांनी बनवल्यासारखी करूयात. तर चवळी बटाटा लाल टमाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून चवळी रात्रीच भिजवायला ठेवली होती. सकाळी यातील सर्व पाणी काढून घेतलं. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अशी चाळणीवर ठेवून घेतली, म्हणजे यातील सर्व पाणी निथळून जाईल. ही जाड चवळी आहे. तुम्हाला जर अशी छोटी मूग चवळी मिळत असेल तर नक्की घ्या. ती चवळी खायला मात्र फार स्वाद लागते आणि गावरान असते. ही थोडीशी मोठी चवळी आहे. ही शिजते लवकर, पण हिच्या तुलनेत बारीक मूग चवळी खायला फार स्वाद अशी लागते. नसेल मिळत तर तुम्ही मोठी चवळी घेऊ शकता, तरीही भाजी फार छानच होते. मिळाली असेल तर मात्र नक्की घ्या. आता चवळीच्या भाजीसाठी इथे घेतले आहेत मी 2 मध्यम आकाराचे बटाटे. तुम्ही एखाद बटाटा वाढवू शकता, पण 1 वाटी चवळीसाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाटे आणि टमाटे असे धुवून घेतलेत. टोमॅटोही इथे लहान होते म्हणून 3 घेतले. जर मोठे किंवा मध्यम असतील तर 2 घेऊ शकता. आता बटाटे धुवून घेतल्यानंतर इथे मी अशा बटाट्याच्या लांब फोडी करते. तुम्हाला जर साल काढायची असेल तर नक्की काढून घ्या, पण बटाट्याच्या सालीमध्येही काही क्षार असतात. आता सर्वच बटाटा मी असा लांब फोडींमध्ये चिरून घेतला आणि टोमॅटोसुद्धा मी अशा लांबच फोडी करून घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टमाटा आणि बटाटा लहान मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊ शकता. आणि बटाटा चिरून असा पाण्यात ठेवला. आता यात घालूया पाव चमचा एवढं मीठ आणि मीठ घालून बटाटा मस्त पाण्यात मिक्स करून घेऊयात, म्हणजे सर्व मीठ बटाट्याला एकसारखं लागेल. आपण बटाटा चिरून जर पाण्यात ठेवला, एखाद वेळेस तो काळा होत नाही, पण शिजायला मात्र थोडासा वेळ घेतो. मीठ घातल्याने काय होतं की बटाटा तसाच राहतो आणि शिवाय काळाही पडत नाही. आता बटाटा टोमॅटो चिरून घेतल्यानंतर इथे भाजीसाठीचे मसाले तयार करूयात. तर कांदा चिरून घेऊयात. तर कांदा चिरताना जी आपण ही वरची साल काढून घेतो, तर त्यानंतर खाली असं कांद्याला काळसर असतं. कांदा जर जास्त जुना असेल तर सर्वच कांदा असा काळा असतो. म्हणून काय करायचं की कांदा नळाखाली धुवायचं किंवा एखाद मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि पाण्यात स्वच्छ असा कांदा धुवून घेऊयात, म्हणजे याने सर्व काळं निघून जातं. आता कांदा धुवून पुसून घेऊयात आणि चिरून घेऊयात. तर आता इथे वाटण्यासाठीचे मसाले पाहूयात. अर्धी वाटी सुके खोबरे असे किसून घेतले. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. सोबतच घेतले 15 ते 20 लसण पाकळ्या. त्यानंतर एक 3 ते 4 हिरवी मिरची आणि अर्धा ते पाऊण इंच एवढा आल्याचा तुकडा, मुठभर अशी कोथिंबीर. हिरव्या मिरचीतल्या 2 मिरच्या मी वाटणात घालणार आहे आणि 2 मिरची वरून तळून चवळीत घालणार आहे. आता यासाठीचे मसाले पाहूयात. तर मसाल्यामध्ये घेतले आहे अर्धा चमचा एवढी मोहरी, त्याचबरोबर 1 चमचा एवढे जिरे, 2 चमचे अख्खे धने, 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर कमी अधिक करू शकता. सोबतच 1 चमचा एवढा गरम मसाला, अर्धा ते 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. शिवाय पाव चमचा एवढे हिंगही घेतलेच आहे. आता मसाले आपण भाजून घेऊयात. गॅसवर कढाई ठेवून घेतली. गॅस मंद ते मध्यम आचेवर करून यात घालूया 2 चमचा एवढे अख्खे धने आणि सोबतच चमचाभर जिरे घालून मंद आचेवर चांगले खमंग असे धने जिरे भाजून घेऊयात. इथे आपल्याला जास्त लाल किंवा काळसर अशी धने भाजायची नाही. अगदी सुगंध आला, खमंग अशी भाजले गेले की पटकन काढून घेऊयात. तर असे मी थोडेसे खमंग असेच भाजले. त्यानंतर आता त्याच कढाईत घालूया सुके खोबरे. सुके खोबरेसुद्धा आपल्याला जास्त काळं करायचं नाही. तांबूस रंगावर आलं की सुके खोबरेही काढून घेऊयात. तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तेल घालूनही भाजून घेऊ शकता. तर आता सुके खोबरेही थोडंसं तांबूस रंगावर आलं. जास्त आपल्याला लालसर किंवा काळं असं सुके खोबरे करायचे नाही आहे. आता खोबरंही काढून घेतलं. त्यानंतर आता त्याच कढाईत घालूया चिरून घेतलेला कांदा आणि यावर थोडंसं तेल घालूयात आणि तेलात कांदा गुलाबी रंग येईपर्यंतच भाजूयात. कांदासुद्धा आपल्याला जास्त काळा करायचा नाही आहे.
इथे हे मसाले जास्त नेहमीच्या मसाल्यांसारखे भाजायचे नाही आहेत, तर अगदी थोडं थोडंच आपल्याला भाजायचं आहे. तर हे पहा, कांद्याचाही थोडासा रंग बदलला. आता यात घालून घेऊयात आपण हिरवी मिरची. तर 2 हिरवी मिरचीला मी अशामध्ये चिरा देऊन घेतल्या आणि 2 अशाच ठेवल्या. आता कांद्यासोबत मिरचीसुद्धा डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात. कांद्यात आपण थोडंसं तेल घातलं होतं म्हणून मिरचीही तेलात अशी थोडीशी भाजल्या जाईल. आता दोघंही हिरव्या मिरच्या काढून घेऊयात. ज्या मिरचीला आपण चिरा देऊन घेतल्या होत्या त्याच मिरच्या काढून घेतल्या, म्हणजे ह्या मिरच्या आपण वरून चवळीत घालूयात. तर तळलेल्या मिरच्या 2 बाजूला काढून घेतल्या आणि आता कांदा मिरची सोबत घालूया आपण चिरून घेतलेला टोमॅटो. तर इथे मी सर्व टमाटा नाही घालणार आहे. यातील अर्धा चिरलेला टोमॅटो कांद्यासोबत भाजून घेऊयात आणि अर्धा वरून चवळीमध्ये घालूयात. तर इथे टोमॅटो आणि कांदा मिरची आता थोडंसं असं गुलाबी रंग झाला की काढून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण टोमॅटो जास्त मऊ केला नाही, अख्ख्या फोडी दिसत आहेत, तेव्हाच आपण हे काढून घेऊयात. तर मी इथे हे कोरडे मसाले वेगळे काढून घेतले होते आणि कांदा टोमॅटो मिरचीही दुसऱ्या ताटात काढले. तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कोरडे मसाले घालूयात आणि मिक्सरला हे कोरडंच असं एकदा फिरवून घेऊयात. याने काय होतं की म्हणजे एकसारखं हे वाटण दळल्या जातं. कांदा टोमॅटो आपण नंतर घालूयात. तर आता ते अर्धवट दळल्यानंतर यात कांदा टोमॅटो लसूण अद्रक घालून घेतला आणि वरून कोथिंबीर घालून यात थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण तयार करून घेऊयात. वाटण आपलं तयार आहे. आता भाजीला बघारणी देऊयात किंवा फोडणी देऊयात. तर ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे. तुम्ही जर कढईत बनवणार असाल तर थोडंसं कढईत आधी चवळी आणि बटाटा तेलात थोडंसं परतवून काढून घ्या, मग नंतर फोडणीची तयारी करा. तर आता कुकरमध्ये मी 2 मोठे चमचा एवढे तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली. मोहरी चांगली फुटू द्यायची. मोहरी फुटल्यानंतर पाव चमचा हिंग घातले आणि त्यानंतर घातले वाटण. इथे सर्व वाटण असं घालून घेतलं आणि मध्यम ते मंद आचेवर वाटण चांगलं परतवून घेऊयात. वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण मस्त असं परतवायचं. आपण हे मसाले जास्त भाजले नाही आहेत, अगदी थोडेसेच असे भाजून घेतलेत, म्हणून याला चांगले असे तेलात परतवून घ्यायचं. आता थोडंसं वाटणाचं प्रमाण कमी झालं आहे आणि रंगही बदलला आहे. ह्यात घालूया आता पावडर मसाले. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर घालूया हळद आणि सोबतच कांदा लसूण मसाला. त्याचबरोबर गरम मसाला घालूयात. कांदा लसूण मसाला नाही घातला तरीही चालेल, तरीही ही भाजी मस्तच होते. आपण गरम मसालाही वापरलाच आहे. पावडर मसाले घातल्यावर गॅस थोडासा मंद आचेवर करून हे मिक्स करून घ्यायचं आधी आणि मसाले सर्व असे मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया आपण वाटणातलं पाणी. मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालून वाटणातलं पाणी यात मिक्स करूया आणि पावडर मसाले मस्त यात शिजवून घेऊयात. गॅस आता मोठ्या आचेवर करून चांगलं हे परतवून घ्यायचं. या मसाल्यातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला एकसारखं हा मिक्स करायचा आहे, परतवत राहायचं आहे. वाटण आणि मसाल्यांचं रंग बदलेपर्यंत आणि प्रमाण कमी होईपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं. मसाले चांगले मस्त यात शिजले आहेत. गॅस मी मोठ्या आचेवर करून पुन्हा एकदा मध्यम आचेवर केला होता आणि मध्यम आचेवर करून मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंगही बदलला आहे आणि प्रमाणही कमी झालं. आता परतलेल्या वाटणात घालूया आपण पाणी निथळून घेतलेली चवळी आणि त्यानंतर यावर घालूयात बटाट्याच्या फोडी. सर्व बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या आणि वरून घालूया एक पाव चमचा एवढे मीठ, म्हणजे मीठ मस्त चवळी बटाट्यामध्ये मुरेल आणि एकसारखं हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. चांगलं असं एकजीव करून घ्यायचं बटाटा आणि चवळी. मस्त मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं एकदा पुन्हा
आणि गॅस मंद आचेवर करून 2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. म्हणजे हा मसाला मस्त बटाट्याच्या फोडींमध्ये आणि चवळीमध्ये मुरतो. याची चव एकदम अशी समारंभासारखी लागते. या भाजीची चव एकदा या पद्धतीने करून पहा. आता झाकण काढून घेतल्यानंतर मस्त एकदा मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्यानंतर वरून घालूया आता टमाट्याच्या फोडी. तर आपण अर्धे टमाटे वाटणात घातले होते आणि अर्ध्यापेक्षा थोडेसे जास्त वरून असे घातल्यात फोडी आणि यात मिक्स करून घेऊयात. तर टोमॅटो आपल्याला इथे जास्त मऊ पाडायचा नाही आहे. तर इथे सुद्धा आपण टोमॅटो फक्त थोडासा मिक्स केला, त्याला परतला नाही, म्हणजे फोडी तशाच दिसतील टोमॅटोच्या. आणि वरून मी इथे 2 ग्लास एवढं गरम पाणी घालून घेतलं. इथे पाणी आपल्याला गरम किंवा कोमटच वापरायचं आहे. एकदा मिक्स करून घेतलं आणि खळखळ अशी उकळी आल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात. जेवढी घट्ट पातळ रस्सा भाजी हवी आहे तेवढी गरम पाणी घालून वाढवून घेतली. मीठ घातल्यावर एकदा ढवळून घेऊयात. मीठ इथे अंदाजाने वापरा. आपण पाव चमचा एवढे मीठ बटाटे आणि चवळीसोबतही घातले होते. अजून इथे उकळी आल्यावर थोडीशी वरून चिरलेली कोथिंबीर घातली. कांद्यासोबत भाजून घेतलेल्या 2 मिरच्या बाजूला काढल्या होत्या त्याही घातल्या. कुकरचं झाकण बंद करून शिटी लावून घेतली आणि 1-2 शिट्या करून घेऊयात. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर 3 ते 4 शिट्या करा. आता 1-2 शिटीनंतर गॅस बंद केला आणि 5 मिनटं कुकर तसाच ठेवला. आता झाकण उघडून पाहिले तर हे पहा, मस्त अशा चवळी बटाट्याच्या रश्श्याला तवंगही छान आला आहे. एकदा मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, चवळी आणि बटाटासुद्धा मस्त शिजला आहे आणि फोडी टोमॅटोच्या बटाट्याच्या मस्त अख्ख्या अशा आहेत. मस्त रस्सा झणझणीत आणि तर्रीदार असा झाला आहे. वरून आता यात घालूया चिरून घेतलेली कोथिंबीर आणि गरमागरम चवळी बटाटा टोमॅटोची भाजी सर्व करूयात. तयार आहे आजीच्या पद्धतीने रसरशीत अशी भाजी. पद्धत जरी गावरान असेल पण खायला मात्र ही भाजी अगदी समारंभासारखी लागते. एकदा याच पद्धतीने करून पहा. चपातीसोबत, पुरीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत तर मस्तच लागते. अगदी सोप्या पद्धतीने झाली. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.